नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकेठिकाणी म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचा अर्थ हाच असतो की शिक्षण घेतलेला व्यक्ती आपल्या न्याय हक्कासाठी जागा होतो आणि आपल्या हक्क आणि न्यायासाठी तो लढा देत असतो. आणि म्हणून शिक्षण जे आहे हे एका व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण असतं. आणि आपण पाहतोय की छत्रपती शिवरायांपासूनचा इतिहास जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला छत्रपती शिवराय, पुढे आपण पाहतोय की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, आपण पाहतोय सयाजीराव गायकवाड, आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेकांनी प्रयत्न केले की बहुजनांना, सर्वसामान्यांना, शोषितांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. आणि यासाठी आपण पाहतोय की सगळ्यांनी प्रयत्न केले, त्यासाठी संघर्ष केला, त्यासाठी लढा दिला. अनेक वर्ष शिक्षणापासून वंचित असणाऱ्या सर्वसाधारण समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण पाहतोय की स्वातंत्र्यानंतर तर अगदी घटनेमध्ये 14वं कलम जे आहे शिक्षणाच्या सक्तीच्या आणि हक्कासाठी ते करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेबांनी ते केलं. आणि आपण पाहतोय की सर्वसामान्य लोक या शिक्षणाचा अधिकार उपभोगत होते. परंतु हेच शिक्षण कुठेतरी पुन्हा सर्वसामान्यांपासून दूर जाते काय, ही भीती आज सर्वसामान्यांना निर्माण झालेली आहे. मी यासाठी म्हणतोय की आपण पाहतोय की एकीकडे आपण जगामध्ये आपला देश 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, बलाढ्य असा आपला देश आहे, झाला आहे असं आपण म्हणतो. ट्रिलियनमध्ये आपली सगळी विकासाची गती आहे असं आपण म्हणतो. तोच भारत देश, त्या देशाची शिक्षण व्यवस्था जी आहे, कारण का कुठल्याही देशाचं बलाढ्यपण जे आहे किंवा मोठेपण जे आहे त्या तिथल्या शिक्षण व्यवस्थेवर असतं. आणि आमच्या देशाची जी म्हणजे आजची जी स्थिती आहे 3ऱ्या क्रमांकाची, त्या 3ऱ्या क्रमांकात विश्वात असणाऱ्या, जगात असणाऱ्या या देशाला जर आपली शिक्षण व्यवस्था जर एखाद्या उद्योगपतींना जर दत्तक द्यावी लागत असेल तर यापेक्षा वेगळी वाईट गोष्ट जी आहे कुठलीही नाही, किंवा वाईट स्थिती कुठलीही नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ही परिस्थिती जी आहे ही सर्वसामान्यांना एक भीती निर्माण करते आहे. की आपण पाहतोय की महाराष्ट्राचं सरकार जे आहे ते गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत, ज्या शासकीय आहेत, अनुदानित आहेत, त्या कुठंतरी उद्योगपती म्हणा किंवा दानशूर व्यक्ती, आता अशा कोणत्या दानशूर व्यक्ती आहेत ज्या निस्वार्थपणे या सगळ्या गोष्टी करतील आजच्या परिस्थितीत, तरी हा एक प्रश्नच आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला दान किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना जे आहे दत्तक देत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं म्हणून. त्या संदर्भातला एक माझी शाळा सुंदर शाळा असा कार्यक्रमसुद्धा घेतला आणि त्याच्यामध्ये काही उद्योगपतींची नावंसुद्धा असं त्यांनी जाहीर केली की यांना आम्ही 5-5 हजार शाळा दत्तक देणार आहोत. एका उद्योगपतींना 5-5 हजार शाळा एका उद्योगपतीला ते देऊन टाकल्या, त्याचं नावही त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे हे शिक्षण जे आहे आता उद्योगपतींच्या मुखात जाणार आहे. आणि हे लोक जे आहेत हे आता सर्वसामान्यांना शिक्षण देणार आहेत. जे उद्योगपती आहेत, जे व्यावसायिक आहेत, आजपर्यंतच्या काही शासकीय सेवा ज्या आहेत त्या कुठेतरी याच लोकांनी हडप केलेल्या आहेत. आणि आता ही शिक्षण व्यवस्थासुद्धा कुठेतरी त्याच मार्गावर चाललेली आहे, खाजगीकरणाच्या, कंत्राटीकरणाच्या मार्गावर चाललेली आहे. या ठिकाणचा जो शिक्षक वर्ग असणार आहे तो विस्कळीत होणार आहे आणि जो विद्यार्थी तिथे जाणार आहे, म्हणजे आपण पाहतोय की घरं असतील म्हणजे हे उद्योजक सुंदर सगळं करतील, परंतु शाळा असतील परंतु विद्यार्थी नसतील किंवा शिक्षण त्या ठिकाणी नसणार आहे. त्या ठिकाणी फक्त उद्योगाची भावना असणार आहे. ही परिस्थिती असणार आहे. जसं की आपण म्हणतो ना की घर बांधले, पण घराला घर पण तेव्हा येतं जेव्हा त्या ठिकाणी कुठंतरी जिवंतपणा असतो, त्यामधल्या कुटुंबामधल्या लोकांमध्ये कुठंतरी प्रेम असतं, त्यावेळेला त्याला घर पण येतं असं आपण म्हणतो. ते घरपण जे आहे या शाळामध्ये राहील का, या शाळामध्ये ते शाळा पण राहील का, हा प्रश्न निर्माण होतो. आता एक प्रश्न हाही निर्माण होतो आहे की जेव्हा सरकार या शाळांना म्हणजे या उद्योगपतींना किंवा या कॉर्पोरेट क्षेत्राला या शाळा दान करत आहे, या शाळा दान घेण्यासाठी सुद्धा या उद्योगपतीमध्ये चढाओढ आहे. बघा, लक्षात घ्या, दत्तक घेण्यासाठी सुद्धा चढाओढ आहे. काय कारण असेल
या उद्योगपतींना ती चढाओढ करावी लागते. एका उद्योगपतीनं 5,000 शाळा मागितलेल्या आहेत. काय कारण असेल हे? तर याचं कारण जे आहे आपण पाहतोय की या सगळ्या शासकीय शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत, त्या शहरात म्हणा किंवा गावात म्हणा मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना भरपूर अशी जागा आहे. ही जागा काही शाळांना 2 एकर आहे, काही जणांना 4 एकर आहे, काहीला 10 एकर आहे, काहीला 12 एकर जमिनी, म्हणजे अशा अनेक एकर जमिनी आणि त्याही मोक्याच्या ठिकाणी भर चौकामध्ये अशा जागा शासकीय आणि अनुदानित शाळांना आहेत. आणि या जागावर जे आहे या कॉर्पोरेट क्षेत्राचं लक्ष आहे, या उद्योगपतींचं लक्ष आहे की हे कसं आपल्याकडं आणता येईल. कारण का 5 आणि 10 वर्षाचे करार त्या ठिकाणी होणार आहे. दत्तक योजनेमध्ये पूर्ण अधिकार त्यांना दिले जाणार आहेत. त्या शाळांना नाव काय द्यायचं हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा या दत्तक घेणाऱ्या उद्योगपतींना देण्यात येणार आहे. मग ते त्यांचं स्वतःचं नाव टाकतील, तिथं नावसुद्धा राहणार नाही. ती भावना जी आहे या देशाबद्दलची तीसुद्धा राहणार नाही. एका व्यक्तीकडं ती कुठंतरी कळणार आहे. ती कुठंतरी स्वतः म्हणजे त्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा पालकांना ती आता आमची शासकीय शाळा आहे असं म्हणायलासुद्धा ती भावना राहणार नाही. ती कुणाच्या तरी मालकीची दिसणार आहे, कारण का त्यावर पाटीसुद्धा असणार हे लक्षात घ्या. तर हा उद्देश जो आहे या उद्योगपतींचा आहे. आणि आपल्या लक्षात येत असेल पहा, यापूर्वीची जी सेवा क्षेत्र आहेत, अनेक कारखाने तुम्ही बघितले असतील. पहिल्यांदा कुठंतरी मोडीत काढायचे आणि ते विक्री करायचे, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आजही तीच परिस्थिती दिसते. आपण जेव्हा सरकारी शाळा आहेत, तुम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गोष्टी बोलतायत किंवा अनुदानित शाळा आहेत, त्या सरकारी शाळा आणि अनुदानित शाळांमधील जे शिक्षक आहेत त्यांना अतिरिक्त कामे दिली जातात, शासकीय कामे लादली जातात आणि त्यांना शिकवण्यापासून दूर करण्याचा प्रयत्न शासन वेळोवेळी करतं, त्यांच्यावर अतिरिक्त कामं लादून. आणि आपण पाहतोय की मग त्या विद्यार्थ्यांना कुठंतरी शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातो. आता तर तो दुसरा एक GR आणलेला आहे की आता क्लासेस पण बंद करून टाकायचे, म्हणजे खाजगी क्लासेस आहेत. म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थी जे आहेत, म्हणजे सर्वसामान्यांचे जे विद्यार्थी आहेत, गोरगरिबांचे जे विद्यार्थी आहेत, ते शिक्षणापासून कसे दूर ठेवायचे आणि ही शाळा जी आहे, शिक्षण व्यवस्था जी आहे ती कशी या उद्योगपतींच्या घशात घालायची, त्यांच्या ताब्यात कशी द्यायची, हा प्रयत्न कुठेतरी होत असताना शासनाकडून दिसतोय. ही भावना जी आहे ही कुठंतरी सर्वसामान्यांची आता होत आहे. तुम्ही प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा विरोध करताय, तरीही शासन मात्र हा मुद्दा जो आहे पुढे दामटण्याचा प्रयत्न करतोय. कारण हा 4-5 महिन्यापूर्वी तो निर्णय घेतला तेव्हापासून लोक त्याला विरोध करतायत. विरोध करत असताना सुद्धा काल परवाची बातमी आहे ही की सरकारनं 5,000 शाळा एका उद्योगपतीच्या घशात घातलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे सगळं जे आहे हे कुठंतरी विचार करण्यासारखी बाब आहे. कारण का सर्वसामान्यांना माहीत आहे, भले आज कुठंतरी तुम्हाला ते गोंडसपणे सांगतील की शिक्षण सर्व आपलं म्हणजे गुणवत्तापूर्ण होत आहे, अमुक होत आहे, तमुक होत आहे, परंतु याची परिणिती काही दिवसामध्ये, काही कालावधीमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्णपणे या शाळा ज्या आहेत ह्या कुठंतरी या उद्योगपतींच्या हातामध्ये गेलेल्या असतील आणि त्यावेळेला सर्वसामान्यांना शिक्षणाचा हक्क आणि अधिकार राहील का, सर्वसामान्य शिक्षण घेऊ शकतील का, ही स्थिती निर्माण होणार आहे. आजही ती स्थिती आपण पाहतोय की शिक्षणामध्ये सर्वसामान्यांना जे गुणवत्तापूर्ण तुम्ही म्हणताय ते शिक्षण घेता येतं आहे का, हा प्रश्न आहे. किंवा शिक्षणामध्ये गुणवत्ता ठेवली का, हा प्रश्न आहे. कारण आपण पाहतोय की पूर्णपणे शिक्षण व्यवस्था विस्कळीत करण्याचं काम या काही कालावधीमध्ये झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये असे निर्णय जेव्हा पुढे येतात त्यावेळेला हा प्रश्न पडतो की या शासनाला नेमकं किंवा या सरकारला नेमकं लोकांना शिकू द्यायचं आहे की नाही, अशिक्षित ठेवायचं आहे का. कारण जर लोकांना अशिक्षित ठेवलं तर आपल्याला निवडणुकांच्या दृष्टिकोनातून फायदा होतो किंवा त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून फायदा होतो, हे यांना माहिती आहे. म्हणून कदाचित शिक्षणापासून सर्वसामान्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे का, ही भीती जी आहे सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आज लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. या गोष्टीचा प्रचंड विरोध व्हायला हवा. आज आपण पाहतो इतर उठाव जसे होत आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत, आरक्षणाच्या बाबतीत, तसाच शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा सर्वसामान्यातून हा उठाव होण्याची गरज आहे आणि ही शिक्षण व्यवस्था जी आहे ती वाचवण्याची गरज आहे. या ठिकाणी हा मुद्दा जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.